शान पर मरने वालों की कभी शान नहीं जाती और गर्व से जय भीम कहो तो शान नहीं जाती। गर्व से जय भीम कहो शान नहीं जाती। शान पर मरने वालों की कभी शान नहीं जाती, गर्व से जय भीम कहो पहचान नहीं जाती, तमन्ना सरफरोशी की हो आन नहीं जाती। आताच काय साहेब बरंच काय बोलून गेले, माझ्या दिमागात पण शिरे नाही गेले, खरं सांगायचं माझे। गर्व से जय भीम कहो तो पहचान नहीं जाती। गर्व से जय भीम कहो पहचान नहीं जाती। आणि म्हणून आताच गायक सभानी मुकडा बी गायला, महिलांना विचारता आम्हाला विचारतात तुमच्या अंगात येते का, आमच्या अंगात येते का। बापू मयात अंगात येत नाही, माय वागा भाऊ असतो मग मया तर अंगात येत नाही। बघलस का कुठं आले ना। हॅलो आता इकडे बघा, एवढं बोलून गेलं तर इकडे बघावं माणसानं। हॅलो म्हणजे मोबाईलवर हॅलो म्हणणं गेलो मी, हॅलो मोबाईलवर कधीच करत नाही मी, तुम्हालाच काय तर कुणालाच नाही। हॅलो आणि मयुरी 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 नावच आहे माझं मयुरी, काय हरकत नाही। आता काय तुमचं सगळं गाणं होते असं तुमच्या तोंडाकडे बघत बसू का, असं बघत बसू। आणि म्हणून क्योंकि आता बरंच काय बोलले तर बोलावं लागेल, कारण मी खरं सांगायचं म्हणजे सामना वगैरे असा सामना खेळत नाही। हा तुम्ही काय बोलताल, गीत गा तुम्ही, शेर गा तुम्ही तुमचे, बस आपला एवढा सामना। आतापर्यंत बरेच भाऊ प्रोग्राम केले माहितीये का, तुम्ही तर जन्मताच तुमच्या वंशालाच तुम्ही वंशास तुमचा सगळा वंश त्यामध्ये आहे, परंतु मी माझ्या गुरुकडून जेवढं शिकले तेवढं गाण्याचा प्रयत्न करते। हेलो तो ज्ञान का भी कुछ मोल होता है, लावून घेऊन कोणी म्हणाला लावून घेऊन याचा अर्थ वेगळा आहे। तो ज्ञान का भी कुछ मोल होता है, उसे तोलने वाला चाहिए, रेत में भी मोती मिलते हैं मगर उसे घोलने वाला चाहिए। हेलो क्योंकि चुरा ले दिल किसी का वो प्यार भरी नजर होती है, चुरा ले दिल किसी का वो प्यार भरी नजर होती है और कदरदारों के पास गुनाहों की कदर होती है, कदरदारों के पास गुनों की कदर होती है। ना किसी के हाथ में किसी की तकदीर होती है मगर झुक जाता है सारी दुनिया का सिर, यकीनन वहाँ पे मेरे भीम जी की तस्वीर होती है, वहाँ पे मेरे भीम जी की तस्वीर होती है। आणि म्हणून और तू वानाचा ना गुणाचा, क्या बात है।
आता महिलांना वाटत असेल जगता भाऊलाच म्हणायली काय की हे वानाचा ना गुणाचा लय हलकट म्हणायचा. नाही नाही तसं नाही बरं, अर्थ असतो तसं नाही. एकेकाळी पट्टे बापूराव नावाचा माणूस आपल्या तालमीमध्ये बाया नाचवायचा. आणि बाया नाचवताना जे लोक पैसे सोडतात ते पैसे जमा करून बाबासाहेब आंबेडकरांपुढे आला. बाबासाहेब आंबेडकरांना पत्र लिहिलं आणि पैसे पाठवले. बाबासाहेब आंबेडकरांनी ते पैसे घेतले नाही का की बायांनी नाचून पैसे कमवलेले होते ते, आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी ते पैसे घेतले नाही. कारण त्यामध्ये त्या माया बहिणीची फार मोठे श्रम त्यामध्ये होतं, आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी पैसे घेतले. ज्या जीर्णरूढीमध्ये महिलांना कुठल्याच प्रकारचा अधिकार नव्हता, बोलण्याचा नव्हता, कुठल्याच प्रकारचा अधिकार नसताना ती मनुस्मृती बाबासाहेब आंबेडकरांना जाळायची होती. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी 25 डिसेंबरला मनुस्मृतीचं दहन केलं. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणतात अरे तू वाहनाचा ना तुझी खानदान चाळील मी. ओहो कसं सांगा न तुझ्या अंगात येतय वार ग, येत असेल बाबा कोणाकोणाच्या इथं येत नाही ना वारा, वारा येत नाही मला. आणि सांगायचं म्हणजे तात्पर्य गायब साहेब तुम्ही एक कलाकार आहात आणि मी एक छोटी मोठी कलाकार आहे. तुमच्यापेक्षा बडकर तर नाही परंतु आहे, बरोबर की नाही. आणि गायब साहेब बोलले मयुरी गवळणी गाते. हा गाते बाबा, कला आहे. माणसाने आपली कला सर्वांना दाखवली पाहिजे. कलाच बरं का, नाही तर दुसऱ्या बी कला दाखवता येतात परंतु आम्ही कलाच दाखवतो. गायनाच्या माध्यमातून जे काही आमच्याच्यानं होईल ते समाजाला आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करू. कारण अरे टेकातल्या असली जातीला नाग म्हणतात, टेकातल्या असली जातीला नाग म्हणतात, जंगलातील लाकडांना साग म्हणतात. आणि या मयुरी खाडेला तुम्ही तर आता आले माहिती आहे का, या मयुरी खाडेला पूर्ण वसमत तालुक्याची वाघेण म्हणतात. हम चलते हैं तो देखने वालों का दिल मचल जाता है. हम चलते हैं तो देखने वालों का दिल मचल जाता है. हम ठहरते हैं तो साथ वक्त भी ठहर जाता है. हम चलते हैं तो देखने वालों का दिल मचल जाता है. हम ठहरते हैं तो साथ वक्त भी ठहर जाता है. हमें बदलने की कोशिश ना करो ऐ हैवानों, हमें बदलने की कोशिश ना करो ऐ हैवानों, क्योंकि हम बदले तो पूरा इतिहास बदल जाता है.
खानदान चाळील मी या भडव्या हलकट संस्कृतीला, त्या भडव्या हलकट संस्कृतीला एका क्षणात जाळील चलते नहीं बड़े लुच्छे लबाड़, चलते हैं काला मुंह लेकर बाबा साहब के द्वार, चलते हैं काला मुंह लेकर बाबा साहब के द्वार। हेलो बरोबर माझा पहिला मजा एकदा गौतम दादा होते आणि त्यानंतर तुम्ही, बरोबर की नाही? नाद नाही करायचं कारण हॅलो आता मी काय बोलणार नाही, बरंच बोलून गेले, चांगलं बोलले असं म्हणत नाही, माझ्याबद्दल बोलले काही चांगला संदेश देऊन गेले, परंतु तरी अरे थरथरणार नाही। तुम्हाला वाटत असेल मयुरी अशी गायनात करून तर दबणार नाही काय, स्केलला तर मयुरी दबणार नाही, चला आडवी वाढ घेऊत असं आडवं वळण लावू, पण ते बी होणार नाही बरं का। अरे थरथरणार नाही, घाबरणार नाही, थरथरणार नाही, थरथरणार नाही, घाबरणार नाही। आहे माझी ही तयारी, आहे माझी ही तयारी। खरं सांगायचं मी असा सामना कधीच खेळला नाही भाऊ बरं का, पण बोलल्यामुळं क्या बात है। अरे थरथरणार नाही, तुले घाबरणार नाही, थरथरणार नाही, घाबरणार नाही। आहे माझी ही तयारी, आहे माझी ही तयारी। मल्हार साहेब आमचा सामना ऐका हो, तिकडे काय पाहिलं, एका कानाने ऐकू नका, दोन्ही कानाने ऐका। कसं संदीप भाऊ आहे म्हणून जरा जास्त बोलू वाटत नाही, जास्त बोल वाटेल काही कसं भाऊ। आणि थरथरणार नाही, अरे घाबरणार नाही, आहे माझी ही तयारी, आहे माझी ही तयारी। आणि तुला मी तुलाच नाही तर सगळ्या पार्टीला बरं का वाटत असेल हे मा नातू, हे मा पुतणी आणि हे मा भाषा असं म्हणणं बाबा। आमच्या घरामध्ये वाजवणारे आहेत, गाणारे आहेत, बरेच कलाकार आहेत, परिचय द्यावा लागेल, सर्वांनाच माहिती आहे काय परिचय द्यायची काही गरज नाही, कारण वसमत तालुक्यामध्ये मयुरी खाडे म्हटल्याच्या नंतर सर्वांनाच माहिती आहे काय चीज आहे। हा एवढा आहे की मी सामना कधी गायला नाही बाबा, आणि त्या वाट बी जात नाही, कारण मला आवडतच नाही, मला असं कोणी बोललेलं पटत नाही, माझ्यावर आलं ना मग सोडत नाही, विचार करा। अरे थरणार नाही, घाबरणार नाही,
आहे माझी ही तयारी, आहे माझी ही तयारी. बाया फक्त मयाच वेळेस टाळ्या वाजवल्यात का आणि तुमच्या वेळेस बोट मोडायल्यात होय असं काय बोट मोडायत काय मायाचं का नाही वाजवल्यात की नाही मग तीन तीनदा काय तर थरणार नाही घाबरणार आहे माझी ही तयारी, आहे माझी ही तयारी. आणि तुला मी अरे तुला मी सगळ्यात अरे तुम्हाला मी पुरून उरणार.